हे त्रास देणे आणि ती संपूर्ण ठेकेदार जे आहेत ते बॉडी याच्या आधी दिलेले हे लोक आहेत. त्याच्यामुळे मला इतका त्रास होतो आहे ना की खड्डेपणे करणे. तर मी आता उद्या शेडची तर मोठी मीटिंग लावली 15 ऑगस्टला त्या संबंधित ठेकेदारांची आणि त्यांना वॉर्निंग देऊन त्यांचं काम तिथं थांबवण्याची की जेणेकरून असा प्रसंग पुढं वर्षावर होऊ नये. जर त्यांची सुधारणा नाही झाली तरी मी त्यांना शेतपणा इथं थांबवा आणि नवीन ठेकेदार थांबवा की म्हाडकं बहाल करून मी ऐकणार नाही. मी नाही कॉम्प्रोमाइज करणारा माणूस आहे. ठेकेदार आले असेल उराव बसले असेल आपल्या पण मी आता थांबणार नाही. कारण महाड शहर सुंदर दिसलं पाहिजे. ठीक आहे योजना आणा पैसे आणा सगळं सरकारचे पैसे मदत केली पाहिजे. कलेक्टरचे स्पष्ट आदेश आहेत की यांचा अडू नका. तरी मी कलेक्टरच्या आधी जाऊन माझा महाड शहर बाकाल करायचा नाही म्हणून बांधकामच्या आणि रस्त्याच्या बाबतीत मी फार आज ते मिटिंगला बघत असाल मी किती स्ट्रिक्टली वागलो. मी कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. प्रशासनाला मी धारे धरणार माणूस आहे. तर बांधकाम विभागात काही गोष्टी जे झालेलं ठळक तर त्या आणि काही गोष्टी आम्ही करणार आहोत. काय जे कामं चालते त्याची तुम्हाला परत देतो त्याची झेरॉक्स तुम्हाला मिळतील. दुसरं आरोग्य खात्याला कुठेच आरोग्याचं खातं काय याच्यामुळे नाही हेच फक्त मुद्दे झाले होते की आम्ही कुठपर्यंत आलो आहे. काढून ठेवा ना फाडा जर बसवणूक हातात 5 दिवशी बोलत ते द्यायचं वर लिहून हँडल वसुंधरा जी आहे काय स्वच्छतामध्ये त्याचे भरपूर कामं बाकी आहेत. आपण दोनदा आपल्याला 75 लाखाचं बक्षीस भेटलेलं आहे. त्याचे पैसे पण अजून झाले नाही पण त्याचे 1.5 कोटी कसे खर्च करायचे त्याच्यामध्ये मोठं सादरीकरण आहे. पण त्या गोष्टीत पण प्रायव्हेटनी झाडं लावणे हे लावणे भरपूर कामं आहेत शहरामध्ये. तुमच्या काय सूचना असतील ते पण घेईन. आपल्याला दोनदा 75 बक्षीस भेटलेलं आहे म्हणजे आम्ही आल्यावर आणि त्याच्या आधी असे 75 लाख रुपये आपल्याला अजून आलेले नाहीत. ते आल्यानंतर ते 1.5 कोटी कसेच होणार आहे ते एकदा मी तुम्हाला फ्लॅशलाईट करीन आणि तुमच्यासमोर ते 1.5 कोटी कसे करणार त्याची होते. दुसरं घ्यायचं झालेलं बाजूला ठेव त्याचं कॉपी काढून दे. या शहरामध्ये बस ना त्या खुर्चीत बचत गटाला आपण जे चालवते नगर बचत त्यानं जवळजवळ आपण 37 लाख रुपयाचं काम दिलेलं आहे. आणि त्या गट कसे काम करत आहेत आपल्याकडे साधारण 1 2 3 4 5 6 7 8 बचत गट हे पॅनलवर आहेत नगरपालिकेचे. आणि ह्या गटामध्ये आपण जवळजवळ 37 लाख रुपये म्हणजे पूर्वी नाही आता कामं चालू आहेत. आता आपण जवळजवळ 9 लाखाची कामं झाडं लावण्याचे दिलेत 3 बचत गटाला. त्याला 2 बचत गट काम चालू केलं. 1 बचत गट भीमनगरचे लावणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत हे झालं महिलांसाठी बाजूला काढा. हां आता आपण शहरामध्ये जे दिव्यांगन आहेत त्या दिव्यांगांना आपण किती लाभ दिले मी आल्यापासून. तर दिव्यांग जे आहेत पहिल्या 6 महिन्यासाठी आपण जवळजवळ लाभार्थींना वाटप 7,25,000 केले आणि मी आल्यानंतर जवळजवळ 14,500,000 केले आत्ता दिव्यांगांना. हे कंटिन्यू पुढे 6 महिने त्यांना पण देणार आहोत. म्हणजे शहरामधल्या अशा दिव्यांग आपल्यावर चांगल्या प्रकारे कामामध्ये खुश आहेत. मोटर पंपाला मोटर लावल्या बोरिंग हां शहरामध्ये जेव्हा पाणी टंचाई झाली मोठी झाली ठीक आहे. हा फक्त मी माहिती घ्या की शहराला ज्या इंधन विहिरी आहेत त्याची पाण्याची कॅपॅसिटी बसून मी त्याच्यावर मोटर बसवल्या आणि तिथल्या सगळ्या नागरिकांना पाणी दिलेलं आहे. त्या साधारण 8 विहिरी आहेत त्याच्यावर मी नगरपालिकेचे पंप लावून त्या कार्यरत केले आहेत. CCTV 104 हां आता जवळजवळ आपली 104 होते ना महाड शहरामध्ये 104चे पूर्वीचे ठेकेदार म्हणजे बॉडी यायच्या आधी बॉडी जो ठेका झाला होता संबंधित बाहेरून आलेले ठेकेदार त्यातले मी आता चांगली चौकशी केली असं त्याच्यावर फक्त 43 आपले कॅमेरे चालू आहेत 105 पैकी. तर ते कॅमेरे पुढच्या ॲक्टिव्हिटी कशी होईल मी आता मिटिंगमध्ये आदेश दिले तुम्ही ऐकत होतात जनरल समोर त्या ॲक्टिव्हिटी होतील चोऱ्या कशा कमी होतील त्या कॅमेऱ्याचा मी मनावर घेतलेला आहे. आणि तो खर्च झालेला आहे आणि तो ठेकेदार काय येत नाही त्याच्या कार्याकडून तो रद्द करून मी नवीन ठेका काढणार आहे. ते पुढचं 2.5 लाखाप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना 11 घरकुल मंजूर. हां आपल्या जे शहरामध्ये प्रधानमंत्रीमध्ये योजना आहे गरिबांना हे देणे घरं त्याच्यावर आपण जवळ 11 लोकांना दिलेले आहेत. काही लोकांना पहिले दिलेत आता 2.5 लाखाप्रमाणे अजून 11 लोकांना पण देणार आहोत प्रधानमंत्री योजनेमधले जे आपण मदत करतो घर बांधायला ते 11 लोकांचं आहे. याचा कॉपीकडे सर्वांना 26 लोकांना फेरीवाल्याला 7,35,000 दिलेत. काय विषय तो फेरीवाल्या आता प्रधानमंत्री योजनेमध्ये जे हातगाडीवाले आहेत त्याला नगरपालिकेत त्यांच्या अंडर आपण जवळजवळ 7,35,000 दिले.
ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केले आमच्या इकडे की हातगाडी, आणि तो बँके थ्रू त्यांना आपण 7,35,000 रुपये दिले. हा जो हातगाडीसाठी आपण हा व्यवहार केलेला आहे आल्यापासून. आणि ही नगरपालिकेने केलेली उन्नती आहे की साध्या सामान्य माणसापासून हातगाड्याला बसून तर ह्यांच्याबरोबर दिव्यांग बसून आपण हे करत आहोत ह्या गोष्टीत देवपूरचं. महिलांना एमएससाठी महिलांना हां, आता दुसरं एक वसुंधरामध्ये एक आयटम आहे की महिलांना शिक्षण द्यायचे प्रशिक्षण. तर गेल्या वर्षीने आत्तापर्यंत आता टेंडर झाले त्यात पण देतो आहे आता, पण मागं झालेल्या 80 लाभार्थींना आपण साधारण दिलं आहे MECTमध्ये. काही लोकांना आपण लाभार्थ्यांना जे आहेत त्यांना जवळजवळ आता माझ्या रेकॉर्ड 20 आहेत, पण अजून आपण आता टेंडर काढले, पण तर टेंडर झालं पण आता मंजूर पण घेतली की प्रशिक्षण कसं शिकवायचं. म्हणजे मशनी विसणी आता 2 टेंडर झालेत. तो टेंडर काल प्रयास झाला आहे आणि ह्या येत्या 6 महिन्यामध्ये तो ट्रेनिंग चालू होईल. आणि पुढे घरपट्टीतून 40 माजी सैनिकांना घरपट्टी. हां, घरपट्टी विभागामध्ये काही माजी सैनिक आपण देतो ना त्याचा फायदा, तर साधारण 40 माजी सैनिकांना त्याचा फायदा दिलेला आहे रेकॉर्डमध्ये. आणि आपण सर्वसामान्य माणसाचं सैनिकांचा आदर करून त्यांनाही आपण दिलेलं आहे सगळं. आभा योजनेत घरपट्टी हां. 850 जणांची मागणी. आता मागच्या वेळी सरकारने एक शासन निर्णय काढला होता आभा योजना, जो ज्याच्यावर अन्यायकारक घरपट्टी लाभलेली आहे त्या आभा योजनेने बसून मी साधारण 850 मालमत्ता कलेक्टरकडे पाठवून त्याच्या मालमत्ता कमी करून आणलेल्या आहेत. मी सर्वसाधारण जनतेचा जो प्रश्न होता घरपट्टीचा तो चांगल्या प्रकारे आपण सोडवला आहे. आभा योजनेने त्यांचा मी लाभ दिलेला आहे 800 लोकांना, 850 लोकांना. काय याचा कॉपी कार्ड प्रत्येकाचा. आपत्तीमध्ये अग्निशमन विभागाला 2 कोटीची प्रशासकीय मान्यता दिली साहित्य खरेदीला. आता आपलं अग्निशमन दल चांगल्या प्रकारे बळकट करायचं आहे. आता 199 कोटीचं शासनाने आपल्याला आता नवीन साहित्य घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. आता जो आपलं कमी आहे त्याला अजून वाढून काही मोठे म्हणजे टावरवर जाणाऱ्या ज्या गाड्या असतात ते पण आपण खरेदी करू शकतो. 199 कोटीची आपल्याला मंजुरी आली प्रशासकीय मंजुरी. आस्थापना विभाग त्याच्यातून आपण 1 लाख अपघाती विमा आणि अपघात झाल्यास. हां. आता एक मी काय केलं मागच्या 13-14 असताना म्हणजे 16 साली स्नेहलय तेव्हा आम्ही अपघाती विमा चालू केला होता. अपघाती चालू करताना माझ्या एक लक्षात आलं की ह्याच्यामध्ये फायदा फक्त LICचा आहे. सर्वसामान्य माणसाला तो लाभ भेटत नाही. या सचिन ह्या गोष्टी सर्वसामान्य लाभ मिळत नाही, म्हणून त्यात मी सुधारणा केली. मागच्या मिटिंगला मी त्याची हे केली की साधारण केलं 16 सालापासून 26 सालापर्यंत 10 वर्षामध्ये आपण हप्ता किती भरला आणि लाभ किती घेतला. तर त्याच्यामध्ये मला जवळजवळ 73 लाख रुपये मी हप्ता भरला आणि 23 लाख रुपये फक्त लाभ घेतला लोकांनी. मी त्यात सुधारणा केली, जनरसभेची मान्यता घेतली मागच्या मिटिंगला. हे स्वतः आपणच करायचं, फक्त LICच्या कायद्यामध्ये बसून ते करायचं. एखादा काय झालं म्हणजे मी काय नाकारलं. एक साधारण उदाहरण देतो. ह्या चौधरी म्हणून मुलगी होती, ती वरना पडली, अपघाती पडली. तिचा रेकॉर्ड केला तेव्हा त्या LICने काय कळलं की हिचं मतदारसंघात नाव नाही. किती बारीकशी गोष्ट आहे. मी आता काय केलं 10 वर्षापासून 60 वर्षापर्यंत प्रत्येक नागरिकाला, आणि तो नागरिक महाराष्ट्र असेल, ह्या लोकांना अपघाती विम्याचा लाभ मिळणार. ह्याच्यापुढे प्रत्येक नागरिक 10 वर्षा मुलगा असेल तर आईबाबाचा मुलगाच आहे ना तो. मी ती अट काढून टाकली त्याची. मी त्यांना प्रयत्न केला LICवाल्यांना, नाही बोले आम्हाला जमणार नाही, आम्हाला यादी लागते. मुलं हे पैसे मी आज नगरपालिकेचे जर ठेवले असते तर माझे 60 लाख वाचले असते. मी 1 लाखाची भरली ते 60 लाख मी 2 लाख दिले असते लोकांना. म्हणून मी आजपासून ही योजना नगरपालिका त्याचा सगळी सविस्तर करून त्याला अपघाती विमा 1 लाख रुपये देणं, अपघाती असेल तर काही असेल 50,000 देणं, काय त्याच्या ह्याच्याप्रमाणे मेसेज करून मी ते लोकांना लाभ मार्च शहरातील लोकांना देणार आहे. पहिल्या 10 लाखमध्ये समजा 10 लाख संपल्यानंतर काय लागलं पैसे तरी मी टाकीत, पण शहराला लाभ हा नगरपालिकेच देणार. त्याला कुठेही LICमध्ये जायची गरज नाही. कारण ते पैसे मी बघितलं अभ्यास करून 60 लाख रुपये उगाच LICला घालवले आपण. 73 लाख भरले हप्ता, 8 लाख 9 लाख भरून सगळं ॲव्हरेज काढलं मी. ॲव्हरेजमध्ये 60 लाख का भरायचा ना, माझ्या नागरिकांना होते ना. आज ते असते तर मी 1 लाखाचे 2 लाख केले 6 हप्ता. म्हणून आजपासून ती योजना अंमलात आणलेली आहे, झाले पण सुरू. असं काय घडलं तर तुम्ही पण आम्हाला काही गोष्टी सांगत जा. हा अपघात आहे, मी अपघाताचा दाखला घेतल्याशिवाय मी कुणालाही रिलीज करणार नाही. कोणी काय ते करू शकतो ना खोट्या गोष्टीत.
अपघात हा नोंद केल्यानंतर पोलीस स्टेशनला दाखल केल्यानंतर जे काय असतील LIC त्या त्रुटीपूर्व मी तो लाभ सर्वांना देणार आहे. गेले पुढचा लाडशिपार्थी तिघांची नियुक्ती केली. लाडशिपार्थी हां हां. आता नवीन आमची बॉडी आल्यानंतर जी लाड शिपाईची मी जी गव्हर्नमेंटने ते पॉवर दिली, जी सफाई कामगार रिटायर होतात, रिटायर झाल्यानंतर त्यांना एक अधिकार प्राप्त जी कमिटी आहे, त्या कमिटीने नगर प्राप्त लेवललाच कलेक्टरकडे पाठवायची नाही, त्या लेवलला आपण 3 लोकांना घेतलेले आहेत लाड कमिटीने. त्या लाड कमिटी 3 लोकांना आपण लाभ ह्या दिलेला आहे आमच्या बॉडीने, संपूर्ण आमच्या बॉडीने निर्णय घेऊन 3 लोकांना मी नवीन कामाला लावलेले आहेत लाड कमिटीत. ध्यान नको दुसरं. नगरपालिकेच्या 6 शाळा आहेत. 283 विद्यार्थ्यांना आपण स्नेह संमेलनाला पैसे देतो, स्पर्धेला पैसे देतो. आता दुसरी गोष्ट मगाशी तो विषय मोठा गाजला. 5 नंबर शाळा आता लक्षात ठेवा, काही संस्था आहेत त्यांनी माझ्या नगरपालिकेची 1 नंबर शाळा बरबाद केली का नाही. तुम्ही पत्रकार आहात, तुमचा 3रा डॉल आहे, तुम्ही पण मांडा पाहिजे आमच्याबरोबर. ती शाळा त्यांनी कॉलेज आणून ती स्लॅब झाली बुथली खाली, त्या संस्थेनेच केलं. मी त्यांच्यावर तो टाकणार आहे काय असेल ते कायदेशीर. त्यामुळे ती शाळा म्हणजे बंद पडली. आता राहिली 1-2 नंबर शाळा. एवढ्या लक्षात ठेवा, 97ला मी उपाध्यक्ष होतो तेव्हा 1850 मुलं होती. आज काय परिस्थिती आहे शहराची, 283 मुलं आहेत. तर ती मुलं वाढण्यासाठी मला चांगल्याच शाळा बनवायच्या आहेत, दोन्ही शाळा. मी माननीय मंत्री साहेबांना बोललो की दोन्ही शाळा बांधा, मला पैसे द्या. महाड शहरामध्ये गरीबच्या लोकांना विकतचं नाही फुकटच्या शिक्षणासाठी मी करणार आहे. आणि त्यासाठी हे 2 शाळा करण्यासाठी, या दोन्ही बांधकाम करण्यासाठी मला ती 5 नंबर शाळा संबंधित संस्थेला मी 1 वर्ष आधी म्हणजे आजपासून त्यांना जे कायदेशीर आहे त्यांना सोडून पुढच्या काळात त्या मुलांचं नुकसान व्हायला नको ही जी काळजी घेऊन 5 नंबर शाळा ही चालू वर्षामध्ये ती संस्थेकडनं काढून मी माझ्या नगरपालिकेचे पूर्ण असं अस्तित्व ते आणणार आहे. हा माझा शब्द आहे. काय जे काय कायदेशीर असेल काय असेल ते सगळ्या गोष्टी 2-4 वकील लावेल, पण त्या संस्थेला मुक्त करणार मी आज सांगतो. आता कुठलीही संस्था नगरपालिकेच्या शाळेला हॅमरिंग करणार नाही. 5 नंबर शाळेचा ॲक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे कोणती संस्था, किती काय भाडं आहे, काय सिस्टम काय, कशामुळे ते प्रकरण अडकलंय. संदीप काय काढते दाखवताना हो का. तर त्याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 वर्ष त्यात करारनामे झाले नाहीत. ना नगर रचनेचे कुठले टाउन प्लॅनिंगची परवानगी किंवा काहीच झालं नाही, ॲग्रीमेंट पण झाले नाही. तेव्हा आमची मागणी आहे की मग नगरपालिकेच्या उत्पन्नाच्या याच्यामध्ये नुकसानच आहे, ॲग्रीमेंट नाही काय नाही झाले. आणि मग जुनं प्रमाणे जो 2002 किंवा 2006 प्रमाणे ठराव हे जवळजवळ 15-20 वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. कोणत्याच टाईममध्ये भाड्याचा रेट वाढले नाहीत, काय नाही, नुकसान आर्थिक नाही. पण किती लाभ घ्यावा, एखाद्या संस्थेने किती लाभ घ्यावा सत्ता असली म्हणून. हा प्रकार कोण बोलणार. अहो 1 नंबर शाळा त्यांनी फुकट घालवली, काय विचार जरी गेला का. तुम्ही अजूनही नाव न घेता ओपनली बोलत नाहीत, म्हणून माझं म्हणणं आहे. नाव घेतलं मी रायगड शिक्षक मंडळ. अहो काय पाहिजे, मी लक्षात ठेवा, मी नगराध्यक्ष आहे. नगरपालिकेचा पैसा आणि संस्था वाचवण्याचा मी नगराध्यक्ष आहे. मी कुठल्याही संस्थेला नाही माझी असली तरी स्वतःची तरी मी स्पष्ट मांडीन. लक्षात ठेवा, नगराध्यक्ष आहे, तुम्ही निवडून दिले नगराध्यक्ष आहे, जनतेनं निवडून नगराध्यक्ष आहे. मला कोणाचं नाव घ्या, मी कोणाचं बांधील नाही. लक्षात ठेवा, ते वाटेल ते बोलतात. आधी माझा बाप पण काढलीत, पण मी त्यांचा बाप काढणार कारण त्यांचं काय बाप होतं मला माहिती आहे. मी त्या गोष्टी मला द्यायचं नाही. मला गोष्टीत की कायदेशीर गोष्टी आहेत, मला शाळा मोठ्याकडून पाहिजेत, माझी एकच. रायगड शिक्षण प्रसारक मंडळ आणि लोकहित सामाजिक संस्था च्या माध्यमातून MM जगताप कॉलेज. आणि हे जर बघितलं आपण नगरपालिकेचे आले की एकदम कमी अमाऊंट भरलेली, म्हणजे आता एवढ्या वर्षामध्ये नगरपालिका किती देय आणि ऑलरेडी नुकसान कसं झालंय कारण करारनामे नाहीत. जुन्या रेटनीच पैसे त्यांनी फक्त जमा केलेत, नवीन ॲग्रीमेंटनी त्याचा वाढ झाला असेल उत्पन्नामध्ये. कारण मी माझ्या सभागृहात स्पष्ट बोललो की हा माझे CO शिक्षण अधिकारी आणि 2 वकील ह्या संस्थेच्या मागे लावून ती कशी खाली करायची स्पष्टपणे मी तुम्हाला आज सांगतो. जसं तिथं बोलले तिथं इथं बोलतोय की कुठल्या वर्षीत मला चालू वर्षात ती 5 नंबर शाळा मुक्त करायच्या संस्थेपासून कुठल्या असतील त्या. सगळ्यात सर्वप्रथम हे कुठल्या संस्थेचं नुकसान म्हणजे शिक्षणाचं किंवा विद्यार्थ्याचं नुकसान करण्याचा हेतू नाहीये, पण चालवणारी संस्था आहे ते पण कुठंतरी त्या गोष्टीत नाही. त्याच्याबरोबर राष्ट्रीय कार्यक्रम आहेत त्यांचीच लोक नगरसेवक मी हेलेकर मॅडम ह्या दोन्ही शाळा पाठवा हे पाठवा. अगं बोलू तुझ्या संस्थेच्या अध्यक्षांना सांग की आम्हाला शाळा खाली होऊन द्या. उद्या मी दोन्ही शाळा पाडल्या तर नुसतं माझ्या मुलांच्या होईल ना 283च्या, ती पण काळजी घ्या. नुसतं आपलं पत्र द्यायचं आणि सभागृहात भांडायचं. तर तुम्ही एक काम करा, माझी विनंती आहे संबंधित त्यांच्या चेअरमन त्यांच्या संबंधित
की चालू वर्षामध्ये मुलांचं नुकसान करू नका, पुढच्या वर्षी आमच्या शाळा खाल्या करून द्या, की जेणेकरून आम्हाला कायदेशीर काही गोष्टी करायला नको आहे. माझी विनंती आहे संस्थेला. आता शाळेचाच विषय चालू आहे म्हणून त्यांचं पूर्ण झालं का? नाही नाही अजून 2 थांबले का मी अधिकारी विचारायचे फक्त म्हणजे बांधकामचे काय काय मोठे चालेल आहे हेडलाईट करतोय मी. काय थोडंसं ऐकून घ्या म्हणजे तुम्हालाही बोलायचं आहे. काय होतं आहे नाही 2 मिनिटाची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं प्रश्न विचारते. पुढे दाखव ना. छत्रपती शिवाजी महाराज बगीचा विकसित करणे हा बघायला गेलं तर 3,80,00,000. हां ते मागचे जे कामं आहेत ना ते जी माहिती देतो तुम्ही घ्या. ते 3 कोटीची छत्रपती शिवाजी महाराज हे जे हायलाईट आहेत बांधकामची हे माहिती तुम्हाला लेखित देतो. मग हे झेरॉक्स कार्ड हां झेरॉक्स काढून द्या. हां बोला. स्कूलचा विषय ना त्याच्यात एकच विषय आहे पण एक मिनिट आपल्याला काय बोलायचं का काय गोष्टी आपल्या लोकांना काय बोलायचं का निखिल 2 मिनिटं म्हणजे आमचे लोक राहायला नको. नाही जरा कविष्ट साहेब हा फक्त स्कूलचा विषय थोडासा एकच प्रश्न आहे. सोमवारी तुमच्या आरोग्य विभागाला अक्षरच्या समोर 4 नंबर 5 नंबर शाळा ऐका ना जरा महत्त्वाचा विषय 5 नंबर शाळेमध्ये आरोग्य विभागाला त्यांचं जे काही संदर्भ बातमी आहे तिथं व्हिजिट करायला सांगा. त्याची काय परिस्थिती आहे ती पोरं कशी वापरतात एवढ्या वर्ष आणि मग नगरपालिकेच्या काय करता आलं तर करा कारण ती वास्तू नगरपालिकेची आहे पण व्हिजिट तरी द्यायला सांगा आरोग्य अधिकारी. आता एक बोलू का तुम्हाला आता म्हणतात ना भाड्याने ठेवलेले भाडेकरीचं पण आम्ही साफ करायचं का हा गोष्ट तुम्ही त्यांना विचारा. नाही माझे मुलं तर मी करतोच पण ज्याचा वापर आमच्या 4 आणि 75% त्यांचे आहेत त्याचा तुम्ही ते अभ्यास करून करा. तुम्ही 3रा डोला माझी मुलं किती आहेत 50 त्यांची मुलं 250. हा प्रश्न मला विचारत तसं त्यांना मी विचारा. नाही मी त्यावर मी तुम्हाला अजून उत्तर पूर्ण दिलेलं नाही. मी करणाऱ्या असं बोललो आहे का की तुम्ही जर 3ऱ्या डोळ्यांनी बघताना माझ्या मुलांचे 50 लोकांचं मी वाटलं तर सेपरेट करून घेईन अशी व्यवस्था वाटली तर की ही व्यवस्था चुकीची होते. मी जेव्हा अध्यानं पाठवीन माझ्या लोकांना ही व्यवस्था वेगळं करून द्या. त्यांच्या 250 लोकांना आमच्या मुलाचा काय त्रास करा हे पण मी करू शकतो. लक्षात दिलं का. त्यांची आमची नका काढू तुम्ही आता मीटिंग झाली तर तुम्ही जाऊन तिथं फक्त व्हिजिट द्या. अहो करतो तुम्ही काय लागलं लक्षात ठेवा. तुम्ही फक्त आता कायम करा. मी काय करायचं ते मला फक्त कल्पना द्या. लक्षात ठेवा तुमचं म्हणणं मला बरोबर आहे. व्हिजिट मी करतो सर्व करतो. प्रश्न असा आहे की त्याचा वापर त्या हायलाईट काय करा की आमचे जे चुकत असेल तर आम्हाला सांगा की 50 लोकांची व्यवस्था वेगळी करा. मी लगेच करतो. तुमचा प्रश्न बरोबर आहे काय पण आम्हाला काय त्रास होतो आहे 100 लोकांचं ते भाडे करू एक ते भाडं भरत नाहीत तर त्यांची घाण मी का काढू नगरपालिकेने माझा हा प्रश्न आहे. तर 50 लोकांना त्रास होईल तेवढं मी सांगतोय ना की इमिजिएट करून घ्या काय लागेल ते पैसे खर्च करा. संबळ विषय नाही तर बरं तुम्ही देखील जाऊन व्हिजिट करा सगळ्या. करते ना पाठवतो ना मी बरं तर एकेकाने म्हणजे त्या शाळेचं ना सगळ्या शाळांचं बघा. नाही हरकत नाही. सगळ्या करा. एक नंबर शाळा आहे ना हां त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट पहिलं जेव्हा झालं होतं त्यावेळी सांगितलं की ती धोकादायक आहे. त्यानंतर तुम्ही शिफ्टिंग त्यांना दुसरीकडे गेली ती बरेच वर्ष पूर येऊन गेला काय झालं पण त्यानंतर ऑडिटला असं सांगितलं की ती धोकादायक नाही त्याच्यावर ते मग असं कसं अहो ती धोका देत काय बदली ह्याच्यात जा ना मुलात माझा मुद्दे काय एक लक्षात ठेवा. 1 नंबर शाळा धोक्यात कुणी आणली संस्थेनी. एक तर ती संस्था त्यांनी 15 वर्ष ते अध्यक्ष असताना त्यांचे नगरपालिका अध्यक्ष असताना त्यांनी त्याच्या डोक्यावर कॉलेज आणलं. त्या गोष्टीत मी पण त्याच्यात आहे. मी त्यांच्याबरोबर होतो तेव्हा तो कॉलेज आणताना त्याचं टेक्स्टाईल ऑडिट केलं नाही आणि मग टेक्स्टाईल ऑडिट न करता त्यांनी त्यावर बांधलं त्याच्यामध्ये बिल्डिंग कॉलेज झाली. म्हणजे संस्थेत होते मला धरा पाहिजे त्यांना संस्थेला धरा पाहिजे ना कुणीची पोट घालवली. सर आता 1 नंबर शाळेमध्ये आपण प्रवेश केला समोरचा जो परिसर आहे उगवत नाही नगरपालिका पण झाडू मारत एवढा कचरा ज्याच्यामध्ये त्या समोरच्या दर्शनी मारणार कोण म्हणणार नाही की स्कूल आहे बेकार परिस्थिती. नाही ठीक आहे ती परिस्थिती आहे. निर्माण का झाली तेच ते सांगतात. अहो कशामुळे झालं ही संस्था शाळेची चांगली शाळेची माझ्या वाटोला लावल्या संस्थेवाल्याने. विषय तोच हो की इमारत एवढी वर्ष अहो मला लक्षात ठेवा मी आल्यानंतर 6 महिन्यामध्ये हा प्रश्न हाती घेतला ना का नाही घेतला. मी घेतला ना आज मिटिंगमध्ये मी याला बोललो पत्र्यावर चालू कर. गेल्या 2 महिने तो पत्र्यावर चालू करतोय. मी असा गप बसलेला माणूस नाही. संस्थेचे नुकसान दिसते नगरपालिकेचे नुकसान दिसते जागा एवढी बाजार बिडले फुगड जाते त्याच्यावर काहीच कारवाई येत नाही. मी त्यांना बोललो सगळं काढ आता ज्याने केलं असेल त्याच्यावर आपण दावा टाका संस्थेवर दोषी असले तर दावा टाका सरळ नगरपालिकेतर्फे
की एवढं नुकसान केलेलं आहे एवढे पैसे भरून पाहिजे. मी कुठेही नगरपालिकेचं नुकसान होईल असं वागणार नाही. हां, ते पण सांगतो तुम्हाला सविस्तर. आत्ता तो चांगल्या प्रकारे मी अख्खं महाड एक दिवसाआड पाणी पिते फक्त अगदी मी तुमच्या मताला सहमत आहे, भर पावसाळ्यात. अगदी मत आहे सहमत. पण थोडी आता माझी बायका ऐकून घ्या, जे टेक्निकल पॉईंटचे ऐकून घ्या नीट. आता मगाशी सभागृहात आम्ही नीट तुम्ही ऐकलं सर नाही, आम्ही तो प्रश्न होता तेव्हा पुढे होतात मग निघाले. आता नाही संधी मी जेव्हा पहिला प्रश्न काढला ना, ते नव्हते. हां मग ऐकून घ्या नीट. तो जो पाण्याचा प्रवाह आहे, जिथं पाणी आपल्या मुखात म्हणजे गायमुख असतो त्या तोंड लावतो त्याच्या खाली तेवढाच एक खड्डा पडला आहे, नॅचरली पडला आहे. म्हणजे जो पाणी येतो सुरुवातीला त्याच्या तो खडून त्याचे तेवढंच पाणी वाया जातोच. आणि वाया जायचं मी संपूर्ण टेक्निकल केले. आता मी आता एक नेमले महर्षी कमिटी की तो 2-3 एक्सपर्ट आहेत त्यांना घेऊन होणारा खर्च मान्य दिले. तो खाली इतका वेळ आहे की आपण तो पाणी जोवर खाली जात नाही म्हणजे 2 महिने लागतील. तो पाणी खाल्यावर 2 महिने लागतील. तो 2 महिने मला वाया घालवायचा नाही कोथरूड डॅमचं पाणी. म्हणून मी आत्ताच ती कमिटी नेमली, 2 एक्सपर्ट नेमलेत. त्या उपाध्यक्षाला बोल घ्या आणि तो पाणी 2 महिन्याच्या बोली 10 दिवसात कसा होईल ते काम. आता काय झालं म्हणजे आपली जो पाणी येतो फ्लोनी पाण्याने ते ही टाकी 10ची घ्यायची ती भरते 7. ती टाकीने भरल्यामुळे कमी दाबामध्ये जो भाग आहे म्हणजे सरेकराळी तुमचं भीमनगर कलचा कुर्ला तर आता त्या गोष्टीला मी आता काय करतो आहे, हे जे मला येतो पाणी एमआयडीसीनं कुर्ल्यातनं ज्या लाईनी जोडलेल्या आहेत ह्या नवीन त्या लाईन मी सगळ्यांना जोडतो आहे. लक्षात ठेवा. जोडले ना ते इकडे पाणी फिरवलं एमआयडीसी. अहो सगळं नाही फिरलं, काय फिरलं पाणी. आता लोकांना येत नाही, भीमनगर येत नाही, खाली मळ्यात येत नाही. महाडमध्येच आता तो प्रॉब्लेम झाला एक दिवसाआड येते पाणी. नाही कुर्ल्याचं आता चालू आहे तेवढंच त्यानं मग कुर्ला नाही एमआयडीसी काय करते मंगळवार शटडाऊन घेते, दुसऱ्या दिवशी टाकी भरत नाहीत. त्यांच्याकडं मला प्रॉब्लेम आहे. ते आता मी परवा मिटिंग लावली शेडकडे. कोथरूडचा कधी प्रश्न आहे? अहो तो 2 महिने आता मी जे बोललो ना 10 दिवस त्यानं तो लिकेज काय आजचा नाही साहेब, तो उन्हाळ्यातच करायला पाहिजे होतं ना. नाही हो, ही गोष्ट लक्षात कधी पाणी भरल्यानंतर लक्षात आले. जरा ऐकून घ्या ना नीट, जाऊन साईडवर बघून या. तुम्ही बघा ते नाही अगोदरपासून नाही, अडचण काय झाली माहिती का, ज्यावेळी आता माझं म्हणणं तुम्ही वरच्या लेवलनी युद्ध पातळीवर करा ना काम. 15-15 दिवस कशाला लागतो? तुमच्या लक्षात येत नाही आता पाण्याचं गेज किती आहे, 7 वर आलाय, तो लागतो 10 ते 11. हो. त्यावेळी टाकी भरत आणि एक दिवस आड काढायचं कारण काय, रोज करू का शकत नाही, टाकी भरणारच नाही. टाकीने भरली तर प्रेशर कुठे जाणार नाही पाणी. आमची अडचण काय म्हणजे टेक्निकल अडचण आहे, हा पाणी असून देत नाही. तुमचा अभियंता नाही, तो बदलून गेलाय. ज्याला माहितीच नाही पाण्याची त्याच्याकडे तुम्ही चार्ज दिलाय. तो स्पष्ट सांगतो आम्हाला, मला याच्यातलं काही कळत नाही. अगदी बरोबर आहे, तो काय चुकीचं बोलत नाही. त्याच्यासाठी मी जो पूर्वी होता भोई, कुठला भोई पूर्वी होता इथं, मी त्याला त्या वेळेच्या अगोदर जरा पूर्ण ऐकून घ्या माझं. मी कलेक्टर साहेबांना आणि मंत्री लेवलला त्याला मला 15 दिवसासाठी ह्या कामासाठी बोलवले मी. कारण कसं असं लोक नाही माझे योजना तर ऐकून घ्या ना तुम्ही. मांडल्याप्रमाणे त्यावर उत्तर देईल ना. ही जी योजना मोठी आहे की 2 महिने पाणी गेलं आणि उद्या तर खाली झाला तर मला पण प्रॉब्लेम होणार पडेल. तुमच्यापेक्षा मला काळजी आहे की 2 महिन्यात पाणी जो धो खाली गेला खाली, पाऊस नाही पडला तर तो पण पुढे त्रास आहे ना. आता तो कमी भेटते तेव्हा तर अगदीच कमी मिळेल. म्हणून मी त्यासाठी काय केलं, कलेक्टर साहेबांना मंत्री मोदयांना घेऊन यांना लोकांना पाठवले. तो जो पूर्वीचा होता तो आहे खोपोलीला, त्याला ह्या कामासाठी स्पेशल आठवड्यातून 2दा मी बोलते. जर त्यासाठी त्याला पहिल्या आठवडा आम्हाला दे पूर्ण हा काम करण्यासाठी. हे माझे प्रयत्न चालू आहेत. त्यातनं मी असं एक कमिटी नेमली, आधी उपदेश सकट बोल तुम्ही जा तिथं लागणारे पैसे कितीही करा पण पहिला पाणी अडवा. ह्याच्या व्यक्ती मी काय करू शकत नाही सांगा ना मला. पण फक्त आपलं जो पाण्याचं आता आपण उन्हाळ्यात घेतलं होतं पाणी त्याला अगदी पाईपलाईननी जोडण्याचा आपला एक शब्द मंत्री महोदय दिला होता. त्याची पुढे काय कारवाई झाली? नाही आता काय केलं मध्ये आता तो तिथं थांबवला आपण, कारण त्याचे 70 ते 80 लाख रुपये टँकर दिले नाही. आता मी काय करतो मग काय दिलं प्रकरण की जो ढो आहेत 3 त्यातला मी त्यांना हे दिलं की यातला एक ढो आपल्या मालकीचे करून द्या मला. आणि तो ढो मला स्टँडचे ते ASR बांधायचं आहे. म्हणजे जो पाणी आपण खिंडीपासून विसावपर्यंत आणि संपूर्ण नवानगर भागात तिथं त्या ह्याच्यावर मला ASR बांधायचं आहे. आता त्याची आज गरज नाही त्या ढोची, पण मी प्रशासन तिथली जागेचं मालक, सरकारी योजना, पाईपलाईन हे जे संपूर्ण प्रशासन मी आता सगळं घेतलेले आहेत. ती योजना मी तिथं चालू करते की त्या ढोचा उपयोग 3री महाडमध्ये ती बसेल आणि तो उपयोग मी त्यांना करतो. ही योजना माझी आहे, पण ती कारवाई द्यायला 6 महिने लागते. पूर्ण वेळ पाणी पुरवठा अभियंता कधी नियुक्त? आता
नियुक्ती म्हणजे माझ्या हातात असतं तर उद्या केलं असतं. मी सरकारकडे माझ्या लेटरने प्रस्ताव पाठवलेत. माझ्या 16 लोकांपैकी 8 लोक माझ्या पद नाही आहेत, माझ्या गावात ते पद नाही आहेत. ते पद पण मी DCMला, डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन ह्यांना मी पाठवलेले आहेत. आता उरलेली इथली पदं गेली रिकामी झालीत. एक शहर अभियंता, तुमच्या ही जी मॅडम आहे काय ते टाउन प्लॅनिंगला असिस्टंट नाही, ह्याची मागणी मी माझ्या पत्राने माननीय मंत्री साहेबांच्या मताने ह्या लोकांना जाऊन ते पदं आम्हाला लवकर द्या. आत्तापर्यंत दोन दिवस येतो कदम, त्याच्यामुळे आपलं काम फार सगळं थांबलेलं आहे. तर कायमस्वरूपी जी पदं आहेत रेग्युलर पदं, त्याच्यासाठी माझ्या लेवलला माझे संपूर्ण टीम मंत्री लेवलवर जाऊन ते काम करत आहेत त्या लेवलला. आता सरकारचं देणं आहे, त्याचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे, पण येईल तेव्हा मी घेणार. आता पाण्याचा विषय चालू आहे. पाणी पुरवठा दरवर्षी पुराच्या टायमामध्ये दागदी पुलावर जी पाईपलाईन येते कुर्ल्याची, ती आपण खोलून बाजूला करतो, ठेवून देतो बाजूला. पूर ओसरला की मग 2-3 दिवसाला आपण परत ती फिट करून हे करतो. आता जी दागदी पुलावर जी पाईपलाईन बांधलेली आहे, टाकलेली आहे, त्याचं दरवर्षी काय करणार? एक सांगतो मला, ती लाईन कायमस्वरूपी नाही आहे आज सांगतोय. ही फक्त माझ्या प्रोजेक्टमध्ये होते आणि लोकांना पाणी पुढं इमर्जन्सी करण्यासाठी मी ती योजना केलेली आहे, तात्पुरती केलेली. नीट ऐकून घ्या, ती मला ती जमिनी खालूनच घ्यायचे. हे रोज कोण करणार त्रास? आता ते बारीक 8 लाईनचे आहे ते तितकं तो लोक तोडत आहेत, ते ही का तोडणार? पाणी खाली झाली नदीचा तो पूर्ण करणार आणि जो लेवल आले म्हणजे ड्राईंग आहे त्यांची, त्या ड्राईंगप्रमाणे ती लाईन करून घेणार आहे. फक्त पाणी खालीवर त्याला थांबा, कारण त्याचे सगळे ना असं बोलतात ह्या व्यवस्थित, पण ती माझी एमर्जन्सी केलेली आहे. जर 4 थांबण्यापेक्षा फक्त 15 दिवस थांबले, जर 4 महिने थांबलं असेल तर लोक किती बोंब मारले असते. म्हणून मी ती लाईन त्यांची आहे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात, त्यामुळे ही लाईन मला पहिली जोडून दे. ही तात्पुरती लाईन. तात्पुरते नागपूरची लाईन आहे, मग त्याच्या जॉईंटला एवढे मोठे मोठे ब्लॉक टाकून आपण दादली पूल अहो मी त्या ठेकेदाराला बोललो नसतो ना, तर त्यांनी डबल काम केला नसतं. नाही, आपण एवढे मोठे ब्लॉक आहेत त्याच्या रोडवर टाकलेले आहेत. ऍक्च्युअली पूल आहे तो कमकुवत आहे, अगदी रिपेअर केलाय, अजूनही तो नवीन पूल तयार झाला नाही. अशा वेळेला आपण जेव्हा त्या पुलावर एवढा लोड टाकतो, ते एक ब्लॉक आहे, जवळजवळ 15 ब्लॉक आपण वरती टाकलेले आहेत. एवढं वजन टाकून तो पूल तग धरण का भविष्यामध्ये? नाही काल ती लक्षात आलेली आहे माझ्या गोष्ट. ती आता उद्या परवा मिटिंग लावली कोणी कोणती परवानगी आपण दिली, पत्र दिलेलं आहे स्पष्ट. परवानगी नाही, पत्र दिलं. मी पत्र आहे का, माझं काम लोकांच्या सेवेसाठी जेवढं लवकर होईल मी माझं पत्र BNCला दिले. मी अशी जी पाईपलाईन नवीन टाकत आहे आणि महाडच्या इमर्जन्सीसाठी आम्हाला एवढी परवानगी मिळत, माझं पत्र त्यांच्यातून गेलेलं आहे. पाण्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे मार्च पासून आपला पाऊस पडेपर्यंत पाणी टंचाई होती आपल्याकडे. दिवसाआड काही ठिकाणी 3-3, 4-4 दिवसाआड पाणी होत होतं. नंतर पाईपलाईन फुटली, त्याच्यात 1-1.5 महिना गेला. आता परत हा प्रॉब्लेम झाला आहे, आता परत तसंच अवस्था आहे. खांबे साहेब, आमची मागणी अशी राहील पत्रकारांची सगळ्यांच्या वतीने सांगतो की महाडकरांना पाणीपट्टी ह्या वर्षाची माफ करा. ठीक आहे, तुमचा चांगला प्रश्न आहे, आपण प्रस्ताव ठेवू गव्हर्नमेंटकडे. मेन म्हणजे कोथरूड डॅमचं आमच्या काही चाणिक तिथले असलेले पंचायतीचे सदस्य किंवा पंचायतीने अजूनपर्यंत 35 वर्षामध्ये कधी त्यात पंप टाकले नव्हते. पंप टाकल्यामुळे माझी नदी, आमचा जो कोटा होता त्या पंपाने सगळी नदीला पाणी पाठवले. त्यांच्या चुकीमुळे आज शहराला आपल्याला ज्याने कोणी चुकी केली त्या दिले. मी कलेक्टरला त्याशी रात्री आले होते, कलेक्टरला पत्र दिलं, हे जे खर्च आहे त्याच्यावर पंचायती मला भरून द्या. पण मग ज्याने कोणी केले अहो केले त्याच्या सकट दिले. तुम्ही काय काळजी का, मी कलेक्टरशी मानतोय साहेब, तुम्ही या व्हिडिओला पण बोलून घेतली तिथे समोर त्याशी राहतो. नाही, मी कलेक्टरला पत्र दिलेलं आहे, मी व्हिडिओला बोलून घेतली त्याशी रात्री इथं कलेक्टर. त्याची तुम्हाला होऊ द्या कारवाई, त्याची तुम्हाला देईन तुम्हाला. नाही, मी कुणावर केले, मी व्हिडिओला आणि त्या लोकांना जबाबदार धरले. कलेक्टरची इथं खाली मिटिंग घेतली शिवणची इथं. कलेक्टर साहेब बोललो, हे जबाबदार आहेत, मला जे पैसे तर लागणार आहेत 70-80 लाख रुपये हे यांच्याकडे वसूल करून द्या. मला टँकर लावावं लागले, ह्यांनी जर नदी चालू केली नसती तर महिन्याभर मला पाणी पुरला असता. आणि हा प्रश्न ह्यांनी केलेला तयार, मी का त्रास काढू नगरपालिकेने? माझी एवढी कॅपॅसिटी नाही. नगरपालिकेवर 15 लाख रुपये फक्त पाणीपट्टी येते, 88 लाख रुपये मला बिल द्यायचं आहे, कुठला देणार? मी कलेक्टरनं हाच विचार केला. ते बोलले तुम्ही प्रस्ताव पाठवून द्या, मी करतो काहीतरी. आता मी माझ्या नगराध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका कलेक्टरवर मांडली. मी कलेक्टर काय म्हणणार की व्हिडिओ माझ्या अंडर येत नाही, त्यांच्या अंडर येतो.
म्हणून माझे कितक्याच त्याच्यावर ठेवलेले केअर ह्याची. कमिशनर साहेब, मोकाट जनावरांसाठी कोरवड आहे का नगरपालिकेचा? तुम्ही काय- कोरवडा पूर्वी होता. ठोस काय आज जाहीर करू नका काय करणार? नाही लक्षात ठेवा, जी गुरं आहेत एवढी गुरं की नाही आहेत की मी आवरू शकणार नाही. मी आता फर्स्टच मशी मिटिंगमध्ये वॉर्निंग दिले. तुम्ही होतात कोण होतात ना, स्पष्ट भाषा सांगले कोरवड ताबड नाही, सरळ त्याचा लिलाव करा, नाहीतर कुठल्या तरी दान करू नका कुठल्या संस्थेला. पूर्ण गणपतीच्या आधी एक स्कीम करायचं करा, गुरं दिसलं का जमा करा. एक कुठेही घ्या, माझ्याकडे अग्निशमन दल आहे, इकडे दल जागा भरपूर आहेत माझ्याकडे. मोकट कुत्रीचं काय झालं म्हणजे मी आता माझी विषय झाला. तुम्ही नव्हतात का मीटिंग? तुम्ही नाही अहो मी कुठं नाकारतोय मी हो. एक थोडंसं मी समजून सांगतो. कुत्र्याचं महाराष्ट्रामध्ये होईल अशी मला स्कीम करायची. मला नाही महाडमध्ये पहिली करायची. थोडंसं ऐकून घेतला योजना कशी आहे, थोडी लेट होणार आहे, त्याला वर्ष जाईल. मला महाड शहरापासून 20 किलोमीटरची गव्हर्नमेंटची जागा बघायचं आहे. जिथं वस्ती नसेल तर त्याला पैसे मी आता मंत्री महोदयांना मी दिल्या प्रमाणे तयार करतो आहे. त्या जागेला प्रश्न, त्या जागेमध्ये एक छोटी सिटी दिसेल की कुत्र्यांना वाटल्यामुळे आपण महाडमध्ये फिरतो आहे. मी आता खरोखर मी योजना सांगतो, खरं सांगतो. त्यांच्यासाठी स्मार्ट सिटी बांधायची. तुम्ही काही बोलू नका, चेष्टेवर नेऊ नका. हा मॉडेल लक्षात घ्या, हा मॉडेल महाडमधीला मॉडेल महाराष्ट्रात फिरेल अशा प्रकारे मला काम करायचं आहे. तुम्ही तो विषय चेष्टा नका, कारण फार महत्त्वाची गोष्ट आहे. कुत्रे जो आज कोणीच बघत नाही निश्चित सिरियसली घेतो सगळ्या गोष्टी. नाही माझा बोलायचा उद्देश, माझ्या डोक्यात काय कल्पना आहे तुमच्या पुढे मांडतोय, कधीच घेत नाही. तुमच्या पुढे मांडतोय. तुमच्याकडनं होत नाही म्हणून आम्हाला- हे करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी आहे, पण तत्पूर्वी आपण उपाययोजना काय करणार? हो ते पण सांगतो ना, मग तिथे येतो. आता मी काय करणार आहे, तर महाड शहरापासून सरकारची जागा, माझ्याकडे नगरमध्ये जागा नाहीत, तर जिथं वस्ती नसेल, जिथं लोकांची घरं नसेल, असा तिथं एक थोडंसं 2 एकर किंवा 3 एकरमध्ये मिळेल, तिथं चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंटचे पैसे घेऊन त्या कुत्र्यांना तिथं नेल्यानंतर त्यांना कुठलाही प्राणी येणार नाही. तिथं शिरल्यानंतर त्याचं कुटुंब नियोजन करणे, आत टाकणे, आणि त्याला फिरत असताना कुठल्या जेवणाची किंवा तो मरेल असं कुठलीही गोष्ट न त्याला सगळ्या गोष्टी भेटतील, तो महाडमध्ये फिरेल असे चित्र पण ठेवणार आहे की ज्यांनी डोळ्या तिथं बघलं तिथं दिसतंय. अगदी कल्पना चांगली आहे माझी. काय इथं दिसला का नेऊन टाकायची त्याच्यात, मी महाडमध्ये तुम्हाला कुत्रे शोधले जातील तिथं, अशी मला योजना आहे माझी आहे. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक प्रकारे त्याचा कोंडवाडा. हा नाही कोणवाडा नाही बोलणार मी त्याला, मी कोणवडा कोण ऐका. स्मार्ट सिटी का बोललो? त्याची संख्या आहे ना 5 वर्षामध्ये होईल, ते काय करणार? अहो पण जरा थांबा ना तुम्ही. जेव्हा शिरताना ते त्याला बांधलं, त्याचं कुटुंब मॅनेज केलं, तर संख्या वाढेल कशी? कल्पना योजना नीट घ्या ना माहिती. मी जेव्हा त्याला आत टाकीन तेव्हा त्याला बांधूनच वाढवणार आहे की तू संख्याच नाही वाढवणार. म्हणजे आज तुम्ही घोषणा केल्याप्रमाणे गणपतीच्या मोकाट जनावर नाही मोकार जाऊन मला करायच पाहिजे. उद्या गणपती आहेत, तुम्ही करणार. अहो गणपती आहे, सार्वजनिक गणपती आहे, ती जबाबदारी माझी घेतली ना, मी स्वीकारले. साहेब तुम्ही कराल. आता मला सांगा, महाडमधला शहरामधला एक तरी रस्ता कुठला चांगला आहे यात असं नाव सांगा. अगदी बरोबर याबाबत काय आहे. उपाय आहे? अहो महेश, मी शहरामध्ये तेच त्यांना माझ्या मुद्द्याला बोललो की ह्या बकाल सगळ्या ठेकेदारांनी आलेले कुठून बीडवर नाही कुठून आले. पाईपलाईन टाकले अहो ते सांगतोय मी. आता ऐकून द्या ना माझा पूर्ण. त्या मताला मी तुमच्या मताला सहमत आहे. मी शेठजवळ परवा मिटिंग लावले 15 ऑगस्टला त्या सगळ्या ठेकेदारांना बोलून. हा महाड शेअर बकाल मी बघणारा माणूस नाही. पैसे दिले, करोड रुपये दिले म्हणून का खड्ड्यात नाचायचं आपण? ह्या मताला मी तुमच्या मताला सहमत आहे. शेठने बोलू ह्या सगळ्या ठेकेदारांना बोलून घ्या, जे कोण आहेत ते बाहेरचे. आम्ही असताना आम्ही ठेके दिले नाही, आम्ही दिल्याशिवाय मी जबाबदारी उचलली असती. हे पूर्वीच्या पेशंट काळा झाले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ते काय करते, त्या बॉडी आलो काय त्रास व्हायला लागला त्यांना, ते आता समजायला लागले त्यांना. म्हणून शेठने बोलून शेवटची वाढणी नाही तर हाय स्टेजला आहे ना संपवा, मी महाडमध्ये ठेकेदार देतो. मी ह्या स्टेजला आलो आज. सांगा ना मला, तुम्ही माझ्या जागेवर असं तुम्ही काय कराल? खड्डा आहे मला इकडून नाही होतो, मी नाकारलं का एक शब्दाने? आणि नवीन पण काही रोड झाले ते पूर्ण नाहीत, किंवा तो दीपक सावंतच्या मागून जो रस्ता गेला, मी तुम्हाला भेटून गेलो होतो, तुम्ही म्हटलं होतं मी पाहणी करतो, केली पाहणी ती? नाही केली अजून. कारण काय माहिती आहे, माझ्याकडे इंजिनियर नाही. मी डोळ्याने बघून काय त्यातले जे फॉल्ट आहेत ते माझं इंजिनियर दाखवतो, शिवच आवश्यक. मी जाऊन काय बघू सांगा ना मला. मी ह्यांना बोललो कदमला की काही लोकांनी प्रश्न मांडलेत, आपण एक व्हिजिट करू, आपण काही लोकांचं अर्धवट काम आहेत त्यांचं काय थांबवू, काही लोकांना पैसे थांबवा.
हे मला करायचं आहे हो. कविस्कर साहेब, एक 2 महिन्यापूर्वी बांधकाम विभागात पण एक निविदा आली होती, जे आता तुम्ही स्पीड ब्रेकर टाकत त्या भागांमध्ये, त्याच्यावर काय मुलामा वगैरे चढवायचं आहे, त्याचं 9 लाखाचं टेंडर, त्याचा काय विषय? तेच कसं माहिती आहे, ते वार्षिक ठेका आहे. शहरामध्ये जे रोड क्रॉसिंग, जॅब्रा क्रॉसिंग जो करायचं, व्हायटिंग करायचं, तोच टेंडर बोलता ना तुम्ही. त्या टेंडर मला काय माहिती? अहो तुम्ही कुठलं बोलता? माझ्या मी टेंडर रोज 10 देव पाठतोय. तुम्ही अहो लक्षात ठेवा, तुम्ही विषय टेंडर काढला आहे तो प्रश्न लक्षात ठेवा. हा टेक्निकल पॉईंट आहे. तो मुलामा काय मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही तो बोलायचं मी कदमला बसवली असती. त्यातलं काय माहिती नाही, मग मी तुम्हाला बोलतो. अहो पण जाऊन ते घ्या बांधकामला. चुकीचं असेल तर मी थांबवीन. आता तुम्हाला माहितीच नाही तर मी अहो माहिती नाही, माहिती मी बोलणार नाही. ती गोष्ट माझ्या सहीशिव होणार नाही. मी जबाबदारी स्वीकारतो. पण मुलामा का काय मी वाचलं. साहेब, तुम्हाला एक विनंती आहे आमच्याकडनं, सगळ्या पत्रकारांकडनं. त्याच्या पुढं जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद घ्याल, एक विनंती करतोय आणि सूचना करेल, तुमच्या बाजूला तुमचा कोण पी वगैरे हे सगळं प्रोसिडिंग लिहायला सांगा. हरकत नाही. जे काय आपण चर्चा करतो, जे काही विषय शहरासाठी महत्वाचे विषय, तुम्ही पण आम्हाला काय नाही, मी डोक्यात ठेवले ना. आम्ही आता प्रत्येक शब्द तुमच्या डोक्यात राहणार आहे. रवी शिंदे ऐकून घ्या ना. रवी शिंदेनी काय बोलले, काय मागणी केली, ह्यांनी काय मागणी केली, माझ्या डोक्यात राहणार विसरू नये. नाही. विसरणार नाही. बरं विसरलो तुम्ही आता कसं झालं, तुम्ही पहिलं काय केलं, त्यामुळे ट्रॅफिक जाममध्ये 2-3 नियम आहेत का नाही काय? भाई ना. मी आता काय करणार आहे प्रश्न. 8 दिवस किमान पुढे 8 दिवस तसेच असतात का? मला निघतच नाहीत लोक. हा बघा, आता बोलायचं मी शिवना स्पष्ट वॉर्निंग देणार आहे की रोडमधनं किती अंतर असावा, आणि त्या अंतर नसेल तर काढून लावा त्या संस्थेला. ते किती मोठी संस्था असू द्या. आम्ही काय करू शकतो, नोटीस हे देऊ शकतो. त्या संस्थेने जर स्वतःच ऐकले काय तर बरं होईल. मी शिवने सांगेन साहेब रोड सोडून किती लागतो आपल्याला आणि किती अंतर द्यायचं स्पष्ट नोटीस देऊन टाका किंवा ऑर्डरशिंग करा. कविस्कर साहेब, रोडमध्ये कमानी असताना रोडमध्ये 3 फूट आतमध्ये इकडं, 3 फूट तिकडं इकडं, 6 फूट तो रोड चांगला जातो. 6 फूट. तुमच्या यामध्ये एक माझा मुद्दा असा होता की नगरपालिकेला क्षुल्लक पैसे देऊन त्या कमाया टाकल्या जातात आणि त्याच्यावरती तसं म्हणाल तर प्रत्येक मंडळ लाखोचं बजेट साकारतं, तर त्यांचा कर पण वाढवा ना. जर का याची वर्गणी जर का 25,000 असेल तर नगरपालिकेला 500 रुपये देऊन ती कमाई टाकली जाते. मग नगरपालिकेने त्या प्रमाणात पैसा घ्यायला पाहिजे ना. रस्ता नगरपालिकेचा कसं तो प्रश्न मी आता ऐका, शहरामध्ये ऐकून घ्या. म्हणजे माझे पण प्रश्न, तुमचे प्रश्न, माझे काय अडचणी ते पण ऐकून घ्या ना. मी शहरामध्ये काही टॅक्स वाढवले काही, तेव्हा हा विषय निघाला होता. ते बोले ते फ्लेक्झिबल आहे, सणासुदी असतात, काही लोकांनी मांडल्या गोष्टीत. आता सणासुदीवर ते वर्षात एकदा येतो. आता माझी पण बाजू एक ऐकून घ्या. त्याच्या संबंधित त्या असलेल्या प्रत्येक संस्थेचे काहीतरी सभासद असतील ह्याच्यात. काही लोक असतील नगरसेवक, प्रत्येकाने मांडले ना. आता उद्यार्थ आमच्या माडिक साहेब आहेत, ते रहदार संघाचे असतात, काही हे वाले आहेत. प्रत्येकाने त्यांच्या समस्या मांडल्या की फेस्टिवलला तुम्ही टॅक्स लावू नका, जे सणासुदीला हिंदू सण आहेत काय, अशा सूचना काय नाही काढल्या आहेत. मला त्यांनी उद्या कोटीचा दाखला जवळजवळ गेलाय, तर मग नगरपालिका ते करात दमवण्यापेक्षा असे दमवा ना. नाही मी ते तुमचा प्रश्न मी गांभीर्याने घेणार आहे. पहिले सूचना काय देणार आहे मी आता शिवलं की पहिले रोडची मॅप घ्या आणि त्या कशा अंतर ठेवून राहतील ह्याची मी काळजी घेतो. पहिले टॅक्स वाढवण्याच्या बाबतीत मी साधारण आता चाललो आहे ऑपरेशनला. मी दिवाळीनंतर तो विषय घेईन आणि काहीतरी पुढचे 2 फूट असतात, काय लोकांची 4 फूट डिस्टन्स कमी. नाही मी ऐका, हे आता माझी ऐका, मी शिवल चार्ज देऊन जाणार 3 फुटाचा 4 नाही देणार. 4 द्यायचा संबंध नाही. किंवा कमीत कमी 2.5. 4 द्यायचा संबंध घेत नाही. ते रस्त्याची पाच अहो 15 दिवस सहन करायचं लोकांनी, ऐकायचं नाही, म्हणजे ते नाही होणार. मंडळ त्याशिवाय चालतात ना. करायचं. एक लक्षात ठेवा, तुमचा प्रश्न की जागा चांगली असणे हा प्रश्न तुम्ही शिवणकडं करून घ्यायचं. काय शिवाला स्पष्टपणे सांगायचं, कुठली संस्था मोठी असू द्या, ह्या मापसेवा नसेल तर उचलून काढून आणा, ह्या भाषेत सांगा. त्याच्याबरोबर मी काहीच करू शकत नाही. हां संस्थांचं कौतुक केल्यामुळे ती परिस्थिती निर्माण झाली. हो, भविष्यात रस्ते जाऊ नये तुमच्या हातात अपेक्षा बाकी नाही. मी तुमच्या मताला सहमत आहे काही गोष्टीत, पण माणसाने लक्षात ठेवा. यालाच अनुसरून दुसरा प्रश्न आहे. वाडमध्ये पार्किंगचा विषय येतोय. काही बिल्डिंग्सनी जे पार्किंग समोर ठेवलंय त्यांनी पार्किंगची जागा ठेवली, मात्र त्या ठिकाणी त्यांच्या शेड्स उभ्या केले आणि तिथं सुद्धा त्याच्या पुढे जी जागा रस्त्याला राहते तिथं स्वतःच्या गाड्या पार्क करून ठेवतात.
लोकांना पब्लिकला गाडी लावू नये किंवा आपल्या दुकानात येत नाही तर दुसऱ्या दुकानात जो गिराईक जातो तो आपल्यासमोर गाडी लावू नये म्हणून स्वतःच्या गाड्या पार्किंग करून ठेवतात. अहो मशी त्याच्यासाठी काय मी सभा एक मी ऍड करतो प्रश्न. आपली जर नवीन एसबीआय बँक गेले त्या राडाजीच्या समोर, त्या दोन्ही बिल्डिंगला स्वतःची पार्किंग नाहीये. नगरपालिकेने तो प्लॅन पास कसा केला मुद्दा महत्वाचा. त्या पहिल्या मजल्यावरती व्यावसायिक आहे, ग्राउंड फ्लोअर व्यावसायिक आहे, पार्किंग नाही, रहिवाशांच्या सगळ्या गाड्या रस्त्यावर असतात, परत बँकेच्या गाड्या रस्त्यावर असतात, तिथं जायला यायला रस्ता नसतो. मुळात त्याला नगरपालिकेने परवानगी कशी दिली? पूर्ण रस्ता जाम होतो. एक लक्षात ठेवा. आता एक लक्षात ठेवा, हा प्रश्न पोलिसांचा आहे. ऐका अहो जरा ऐकून त्या ऐकून त्या का माझा पूर्ण ऐकून ते का जरा पूर्ण ऐकून तुम्ही उत्तर तुमचं बरोबर आहे. ट्रॅफिकची हटवणूक करणे, आम्ही जेव्हा मार्क केलं, जेव्हा ही परमिशन दिलं होतं आमची बॉडी नव्हती, प्रशासन कार्ड दिले, बरोबर आहे, त्याची चौकशी का असेल, बा याला पार्किंग नसताना एवढं मोठं का दिलं. दुसरी गोष्ट, ह्या जे पार्क करणे हे पोलिसांना आम्ही पत्र देतो की सदरचा हा आमचा रोड अडवत आहेत, ह्या गाड्या ह्या बँकेमुळे आम्हाला एवढं त्रास. हा पोलिसला मी आता मागच्या वेळी घेतली एक मिटिंग, PA साहेबाला मी करतो व्यवस्था, ट्रॅफिक पोलीस लावतो, हे त्यांचं काम आहे, हे नगरचं काम नाही. 2 मिनिटं तिथं हॉटेल असे आहेत, हॉटेल व्यवसाय चालतो, पार्किंग नाहीये. ऐका, तो पट्टा पूर्ण तसाच आहे. ते पायल कोणतं हॉटेल आहे, बाहेर त्यांना पार्किंगचा कुठेही रस्ता नाही, रस्त्यावर पूर्ण पार्किंग असते, शेजारची अवस्था तीच आहे. माझं म्हणणं आहे तुमच्या हातात सत्ता आहे, आता तरी, तेव्हा नव्हती. आता पार्किंगच्या नावाने जरा बंद करा ना. जो पण पार्किंग दाखवत नाही तो पण चालू करून देऊ नका तुम्ही. ते स्टॉप का नाही करत? अहो माझ्या फार अडचणी आहेत, मला इंजिनियर नाही तर शिव आमचा अनकाबिबल आहे, मी भाषेत सांगतो. नगर परिषदेने सक्त कारवाई केल्याशिवाय ती गोष्ट सुधारणार नाही. माझं म्हणणं जर का बँक ऑफ एसबीआय सारखी बँक जर का विदाउट पार्किंगच्या गाड्यांमध्ये जात असत आणि तो तिथला जो कोण XYZ मालक आहे तो लाखो रुपये महिन्याला भाडं घेत असत, तर जबाबदारी कोणाची? एकच त्याची. नाहीतर जर का तो भाडं कमावून जर का पार्किंग देत नसेल, रस्त्यावर पार्किंगचं नगरपालिका जबाबदारी आहे. आपण पोलिसांच्या आवर कसं काय टाकतो? अहो पोलिसांचं म्हणजे काय असतं माहिती आहे का? मग पोलिसांना सरसकट गाड्या उचलून बाजूला टाका, मग आपल्या इथं येतं की आपल्याकडे पार्किंग. हो मी तुम्हाला ते सांगतोय. मगाशी जनरल सभेमध्ये जो तुम्ही होतात ना, मी स्पष्ट भाषेत सांगितलं आहे की मी आता या दिवाळीनंतर असा स्ट्रॉंग ठेकेदार आणतोय. काही ऐका 2 मिनिटं तुम्ही. अहो माझं ऐकून तर घ्या ना, तुमचंच काय उत्तर देऊ, माझं पूर्ण उत्तर तर ऐकून घ्या ना. तुमचं नाही सावंत ऐका सचिन माझं पूर्ण ऐकून घे, नंतर तू तर मला क्रॉस कर. मी माझी सभागृहात काय सांगितले भाषेत की मला असा स्ट्रॉंग मी आणतोय, ट्रेनवाला हे वळा, हे तुमचं पार्किंग, हे तुमचं पुढं हातगाड्या लावणे, दारापुढे करणे, सगळं बंद करणार. फक्त 1-2 महिने थांबा, मला ह्या माझ्या मेडिकलमधनं जरा बाहेर पडू द्या. मी चांगलं स्ट्रॉंग परीने हा महाड शहर जसं शहरामध्ये चालतो त्या परीने मी ठेका पण मंजूर पण घेतले. फक्त ठेकेदार बोलून ते मला काम चालू करायचे, फक्त 1-2 महिने मला द्या. साहेब तुम्ही आता म्हणताय ना, मी ते मान्य करतो, तुमच्या विहिरीचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही मोठी बालदी, टाकी आणि मोठ्या भरण्याचा विषय करताय. बेसिक विषय आहे, त्यांना नोटीस लावून त्याच्या पार्किंगच्या जागा तर क्लिअर करा ना पहिल्यांदा. तो तर अधिकार आपल्या इंजिनियरला. अहो शिवाला आता मी जाताना तुमचं मीटिंग झाली. बिल्डरला नोटीस काढा ना तुम्ही. अहो तुम्ही आता बोलल्यानंतर मालक आहे मग. अहो तुमच्या जरा ऐकून घ्या, तुमच्या सूचना गेल्यानंतर मी शिवला बोलून घेणार, ह्याच्यावर त्याला मी सगळं वॉर्निंग देणार. तुमचे जेवढे मला बोलाल ते आता मी जाऊन खाली बसून शिव. 2-2 राडेजींचे मॉल चालू आहे तिथं, त्यांनाही पार्किंग स्वतःच्या नाही आहे. कोंडी आलेली आहे, लिहून गेला की तर माणूस त्याच्यावरती अजूनही एकही कधी कारवाई झालेली नाही. काय दिलं त्याला? या तिथे जर का परमिशन तुम्ही जर देत असाल सगळ्या गोष्टीची पार्किंगची वगैरे, कोणाला दिली? आपणा बाजारवाले परवानगी नाही दिली असेच वाटतं. मग त्याला उत्तर का नाही? कुणाला दिलं पत्र तुम्ही? आपल्याकडे दिलेलं आहे. काय दिलेलं का नाही? एक लक्षात ठेवा, पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, आता प्रशासन नाही आहे, आता नगराधीश आहे. प्रशासन नसताना असताना सुद्धा त्यांचे ऑब्जेक्ट तुमच्याकडे यायला पाहिजे ना. अहो मी तुम्हाला जबाबदारी तुमची आहे ना. अहो तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही मगाशी कोण नव्हतात, जरा ऐका रे ऐका. तुम्ही मगाशी मी संपूर्ण त्या शिवला बोललो, बरं हे नगरसेवक आमचे आहेत ना काही, ते शिवला देतात पत्र आणि उत्तर माया का मागतात. अरे काय मी शिव ऐका, मी त्या अहो पण शिव माझ्याकडे आणून